जवळपास 3 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलसाठी त्यांनी मागणी केलेली आहे. कंपनीकडे पैसे सुद्धा भरले त्यांनी असं सांगितलं. परंतु अजूनही त्यांना पेट्रोल या ठिकाणी आणि पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नाहीये. त्यांनी आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। आखाती देशामध्ये युद्धाची परिस्थिती सुरू असताना भारतामध्ये देखील त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला दिसत आहे. आपण सध्या पाहिलं की देशामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी एकीकडे मोठ्या प्रमाणात पाहायला दिसते. सोबतच गॅसचा सुद्धा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे प्रशासनाच्या माध्यमातून सांगितले जाते की डिझेल आणि पेट्रोलची काही कमतरता नाही, प्रशासनाकडे सर्व उपलब्ध आहे. परंतु जे नागरिक आहेत ते पॅनिक होऊन ज्यांना गरज नसतानाही मोठ्या प्रमाणात डिझेल आणि पेट्रोल भरून घेतात. काही ठिकाणी पाहिलं, जसं माध्यमांमध्ये आपण पाहिलं तर 10-10, 20-20 लिटरचे बॅरल असतील, 50-50, 100-100 लिटरचे बॅरल असतील, 1000-1000 लिटरचे बॅरल असतील, ते भरून ठेवत आहेत काही वाहनधारक. त्याच्याचमुळे कुठेतरी डिझेल पेट्रोलचं तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. गोंदियामध्ये आपण पाहिलं असेल, संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील हा जो तुटवड्याचं चित्र आहे, तुटवडा निर्माण झाला असं सांगितलं जाते. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ जारी करत त्यांनी सांगितलं होतं की गोंदिया जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा तुटवडा नाही, डिझेलचाही तुटवडा नाही. जवळपास 3 दिवस डिझेल पेट्रोल चालेल इतका आहे. परंतु नागरिकांनी पॅनिक होत मोठ्या प्रमाणात डिझेल पेट्रोल भरून घेतला आणि कुठेतरी तुटवडा जाणवला. आम्ही गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्णी तालुक्यामध्ये आहोत. आता इथं हा जो पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, सोबत या पेट्रोल पंपचे मॅनेजर आहेत. काय तुमचा परिचय, काय सांगा? माझं नाव जगदीश दराम नेवार आहे. काय पेट्रोल पंप, काय नाव आहे पेट्रोल पंपचं? पेट्रोल पंपचं नाव आहे जयन ऑटो सर्व्हिस, सावंगी, कोमारा. सध्या स्थिती मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी नागरिक येत होते, काय सांगा? नाही, कसं आहे, नागरिकांनी फालतूमध्ये गडबड केली. खडबडमुळे पेट्रोल खूप मोठ्या प्रमाणात वाहन, ज्यांना आवश्यकता नसेल तेव्हा पण आवश्यकता जशी 100 रुपयाच्या पेट्रोलची आहे आणि लोकांनी कसं आहे टँक फुल करून घेतली. त्यामुळे थोडासा त्रास निर्माण झाला आणि गर्दी पण जास्त झाली होती. पण सध्या पेट्रोल डिझेलचा तर काही तुटवडा नाही आहे आणि आम्हाला पण माल व्यवस्थित मिळत आहे. अशी काही माहिती होती की तुमच्या पेट्रोल पंपवर येणाऱ्या नागरिकांना तुम्ही लिमिटेड पेट्रोल दिलं असं सांगत होते, काय सांगा? नाही, आम्ही सध्या कसं भीड पाहून मग थोडं आमच्या स्टॉक नुसार आम्ही रिझर्व्ह स्टॉक्स ठेवून थोडासा भीडनुसार 100-200, 100-200 रुपयाच्या प्रत्येक गाडीला देण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्याचा समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे मी. अशा काय तुमच्याकडे ग्राहक आले का ज्यांना मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि तुम्ही दिली नाही असं काही? नाही, तसे तर काही कस्टमर नाही आले, पण आम्ही जमेपावला प्रत्येक कस्टमरचा संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल स्टॉक तुम्ही राखून ठेवलं की काय, नेमकं कशा पद्धतीने उपाययोजना केली? आम्ही रिझर्व्ह स्टॉक, गव्हर्नमेंटचा रिझर्व्ह स्टॉक दोन्ही डिझेल आणि पेट्रोल दोन्ही ठेवला आहे आणि बाकी उर्वरित पेट्रोलचा आम्ही कस्टमर पाहून आणि भीड पाहून कोणाला 100 रुपयाला, 100 रुपये, 200 रुपयाचा असं प्रत्येक व्यक्तीला दिला आहे. नक्कीच. तर 2 दिवसापूर्वी आपण म्हणजे काल आणि परवा 2 दिवस खूप गर्दी होती बऱ्याच पेट्रोल पंपवर. या पेट्रोल पंपवर पेट्रोल 100-200 रुपयात दिला जातं असं बोललं जात होतं, खरं आहे हे? नाही, आम्ही तर सध्या कसं ज्यांना जेवढं आवश्यकता होती तेवढाच दिला आहे, पण कॅन आणि बॉटलमध्ये आम्ही पेट्रोल देण्याला सक्त मनाई केली. म्हणजे तुम्ही कुठंतरी एक नियंत्रण ठेवलं की बाबा काळाबाजारी होऊ नये यासाठी. हो हो, नक्कीच. तर आता सध्या तुमच्या पंपावर किती पेट्रोल आहे काय सांगाल, आणि डिझेल किती आहे, किती साठा आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आता सध्या तर 10,000 लिटर पेट्रोल आहे आणि डिझेल पण 15,000 लिटर डिझेल आहे जवळपास. किती दिवस पुरेल अंदाज काही? आज तसं आज आधी उद्याला होऊ शकतो, पण आज अजून टँकर दुसरी मागवली आहे. कधीपर्यंत येईल? सायंकाळी 8 वाजेपर्यंत टँकर येऊन जाईल. म्हणजे काही टेन्शन नाही? नाही, काही टेन्शन नाही आहे. तसं कोणाला घाबरायची गरज होत नाही. कुठलं काय नाव म्हणलं पेट्रोल पंपाचं? जयन ऑटो सर्व्हिस. प्रशासन एकीकडे सांगते की पेट्रोल डिझेलची जिल्ह्यामध्ये भरपूर स्टॉक आहे, परंतु तरी देखील अनेक लोक पेट्रोल आणि डिझेलचा साठा करून ठेवतात. त्याच्यामुळेच अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कमतरता झाल्याचे चित्र आपण पाहतो. अनेक वृत्तपत्रामध्ये, चॅनलमध्ये आपण पाहिलं की पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांची जी गर्दी आहे पाहण्यासाठी मिळाली आहे. परंतु या पेट्रोल पंपावर आपण आता पाहू शकतो सध्या स्थिती तेवढी जनरल नागरिक या ठिकाणी आहेत, जनरल आहेत, म्हणजे अशी काही गर्दी नाही. आणि ते पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत राजकुमार जैन, पेट्रोल पंपाचं काय नियोजन आहे, काय सांगाल? पेट्रोल पंप में अभी डेली हमारे पास रोज माल आ रहा है और अभी कोई किसी प्रकार की कोई परेशानी नहीं है. आने वाले हर कस्टमर को हम डीजल पेट्रोल अभी दे रहे हैं. बताया जा रहा है कि बड़े पैमाने पर पेट्रोल और डीजल की कमतरता है, क्या बताएंगे आप? अभी फिलहाल तो कुछ भी नहीं है. पहले एक आध दिन थोड़ी ऐसा लग रहा था कि कुछ कमी जाएंगी करके,
मगर कंपनियों ने उसको रेगुलर करते हुए रोज हमको स्टॉक देना चालू कर दिया है। अभी क्या अपने पास अभी किसी प्रकार का कोई शॉर्टेज का कोई प्रॉब्लम नहीं है, माल रोज आ रहा है और हमारे पास अभी भी स्टॉक है। अच्छा, अभी आपने यहाँ लिख के रखा है, इसका क्या कारण? और आज जो आने वाला लोड वो भी हमने बोर्ड के ऊपर मेंशन करके रखा है, लिख के रखा है कि आज डीजल 15,000 लीटर आएगा और पेट्रोल 5,000 लीटर आएगा, वो आगे चलते रहेंगे हमारे पास। अपने पास अभी भरा हुआ आहे हाँ अभी है, आज का स्टॉक है ना सर। या पेट्रोल पंपवरती आताही पेट्रोल अवेलेबल आहे डीजल भी आहे. आणि डिझेल पण आहे आणि पेट्रोल डिझेल अजून येणार आहे. त्यांनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की रात्री 8 वाजेपर्यंत 8-9 वाजेपर्यंत जवळपास त्यांच्याकडे पेट्रोल टँक येणार आहे, पेट्रोल 5,000 लिटर आणि डिझेल येणार आहे 15,000 लिटर. या ठिकाणी सध्या स्थिती या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे, डिझेलही उपलब्ध आहे आणि त्यांनी या ठिकाणी काय केलं एक सिस्टम की आपण या ठिकाणी पाहू शकतो की पेट्रोल और डिझेल कॅन और बॉटल में नहीं देंगे. त्यांनी या ठिकाणी एक सकल लढवलेली की कोणालाही व्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल देणार नाही. गाडी आणा, गाडीमध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी पेट्रोल या ठिकाणी वितरण केलं आणि ही त्यांनी जी कार्यपद्धती आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निभवलेली आहे. कुठल्याही नागरिकांना त्रास होऊ नये या मागचा त्यांचा हेतू होता आणि त्यांनी आपला जो काम आहे म्हणजे जनतेला आणि प्रशासनाला प्रॉपर कशा पद्धतीने मटेरियल पुरवता येईल त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. सोबतच त्यांनी या ठिकाणी पेट्रोल आणि मला वाटतं डिझेलही स्टॉक रिझर्व ठेवलं होतं. बरोबर आहे, काय सांगाल? यापूर्वी पहले दिन जो ऐसा कुछ लग रहा था लोगों का भाई स्टॉक नहीं आएगा, इस कारण गवर्नमेंट के गाड़ियों के लिए या इमरजेंसी गाड़ियों के लिए जो जरूरत पड़ती है उनके लिए हमने रिजर्व स्टॉक करके संभाल के रखा था। उसमें से भी कोई इमरजेंसी आता है कस्टमर फैमिली वाला, उसको भी देने की पूरी कोशिश की हम लोगों ने। आपने बोलते हुए बताया कि आज यहाँ के स्थानिक जो तहसीलदार है उनसे मीटिंग हुई थी, क्या चर्चा हुई इसमें? क्या इसी के बारे में यानी क्या पोजीशन है अपनी डीजल पेट्रोल आने की या कुछ शॉर्टेज की कुछ प्रॉब्लम है क्या, इस बारे में चर्चा हुई सर से। तो हमने सर को यही बताया है, तहसीलदार साहब को यही बताया है कि अभी रेगुलर माल आ रहा है और अपने सड़क अर्जुनी तालुका में इस प्रकार का किसी भी प्रकार का कोई भी शॉर्टेज का प्रॉब्लम नहीं जाने वाला है। आपके पेट्रोल पंप के अलावा बाकी पेट्रोल पंप पे क्या स्थिति क्या बताएं? सभी जगहों माल आ रहा है, लाइन से आ रहा है, धीरे धीरे आ रहा है, सभी को आ रहा है और शॉर्टेज किसी भी प्रकार की कमी नहीं जाएंगी उसमें। पेट्रोल पंपाचे मालक विनोद कुमार मोदी साहेब आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, पेट्रोल आणि डिझेलचं काय टंचाई जनतेमध्ये आहे, काय सांगाल आपण? काही टेन्शन नाही आहे. माझ्या पेट्रोल पंपावर डेली 22,000ची गाडी येते, त्यामध्ये 10,000 पेट्रोल आणि 12,000 लिटर डिझेल डेली येऊन राहिला. पण डिझेलचा खपत जास्त असल्यामुळे डिझेल आता सध्या 2 तासापासून ड्राय, पण रस्त्यामध्ये गाडी आहे 17,000 लिटर डिझेलची गाडी आता 1-2 तासात येणार आहे. आणि आज तुम्ही पाहत आहे काही रांगाच नाही आहे, सुनसान आहे. 500 लिटर पेट्रोल आता सकाळपासून विकलेला नाही आहे आणि 13,000 स्टॉक आहे आता सध्या माझ्याजवळ आणि 5,000 आणखी येऊन राहिला. पेट्रोल भरपूर आहे, पेट्रोल भरपूर आहे. डिझेलची खपत हायवे असल्यामुळे जास्त असते असं, त्यामुळे डिझेल म्हणजे 22,000च्या टँकरमध्ये 10,000 पेट्रोल आल्यामुळे 12,000 लिटर कमी असते. एकीकडे मोठ्या प्रमाणात सांगितलं जाते, मीडियामध्ये दाखवलं जाते की पेट्रोल संपलेलं आहे, पेट्रोलची कमतरता आहे, जनतेमध्ये पॅनिक होत आहे, लोक स्टॉक भरून ठेवून राहिले. काय सांगाल आपण? काल 26 तारखेपर्यंत मोठ्या मोठ्या रांगा होत्या. आम्ही कोणालाही मोटरसायकल आणि कारवाल्यांना असं नाही म्हटलं का 200 का मिलेगा, आम्ही फुल टँक केला की बेटा टँक फुल कर ले, कल मत आना, अशी लाईन नाही लगाना. त्याचा असर आज दिसत आहे का लाईन खतम झाली आमची आणि भरपूर पेट्रोल दिला आम्ही. आज आपण सांगितलं की तहसीलदार साहेबांसोबत मीटिंग झाली, काय सांगाल, काही नेमकं बोलणं झालं, काही चर्चा? तहसीलदार साहबांना आम्ही एकच वचन दिला कि हमारे तहसील में कोई टंचाई नहीं है, आप अपने ऑफिस को संभालिए, हम अपना पेट्रोल पंप बहुत आराम से अच्छी से चला रहे हैं, कोई भी अनैतिक यहाँ पे हुआ नहीं है, बहुत अच्छी से कारोबार चालू है और सबके पास पेट्रोल डीजल प्रॉपर. मेरे लिए बताऊंगा, मैं बाकी डीलर का नहीं बता सकता, लेकिन मेरे यहाँ भरपूर डीजल पेट्रोल हर दिन आ रहा है. तर आपण या ठिकाणी पाहिलं की आपण ज्या पेट्रोल पंपावर आहोत त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलही आहे. सध्या स्थिती त्यांच्याकडे डिझेल संपलं असं ते सांगत आहे, परंतु डिझेलची खप त्यांच्याकडे म्हणजे जे गाडी आहे ते रस्त्यातही येत आहे असं त्यांचं सांगणं आहे. गॅसचं काय आहे, सिलेंडरचं? सीएनजी भरपूर रोज येत आहे, 400-500 किलो रोज येतात. जेवढी गाड्या आता येतात ते एकही वापस जात नाही. आता सध्या गाडी उभी आहे, ऑनलाईन उभी असते, जसा प्रेशर कमी झाला तर आपोआप चालू होते आणि आपोआप टँक भरून जाते. ही जी गाडी आहे सीएनजीची आहे का गाडी? सीएनजीची गाडी उभी आहे, अच्छा. नेहमी 24 तास उपलब्ध असते सीएनजी. अच्छा, हा, सीएनजीची पण कमतरता नाही असं? बिलकुल कमतरता नाही आहे.
तर आपण पाहिलं या ठिकाणी की सीएनजीची पण कमतरता नाहीये, पेट्रोलची नाही, डिझेलची नाही. काही पेट्रोल पंपावर कमतरता दिसून आली आहे आणि काही पेट्रोल पंपावर भरपूर आहे, असं ही चित्र आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सळगर्जुनी तालुक्यातील आपण एक केसो अँड सन्स या पेट्रोल पंपावर आहोत आणि हा पेट्रोल पंप आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर सध्या 3 दिवसापासून पेट्रोलची कमतरता आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता सद्यस्थिती जे नोझल आहेत तीनही नोझल या ठिकाणी आहेत पेट्रोल विक्रीचे, ते तीनही नोझल सद्यस्थिती या ठिकाणी बंद आहेत. जे पेट्रोल पंपाचे जे मॅनेजर त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 3 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलसाठी त्यांनी मागणी केलेली आहे, कंपनीकडे पैसे सुद्धा भरले त्यांनी असं सांगितलं, परंतु अजूनही त्यांना पेट्रोल या ठिकाणी आणि पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नाही आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की त्यांच्याकडे जवळपास पेट्रोल 2000 लिटर आणि डिझेल 8000 लिटर त्यांच्याकडे इमर्जन्सीसाठी स्टॉक आहे आणि एखाद्या अडल्या जे कोणी ग्राहक असेल त्यांना ते देतात. परंतु सद्यस्थिती या पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही आहे. जेव्हा एक पॅनिक स्थिती होती 2 दिवसापूर्वी, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी पेट्रोल भरून नेलं आपल्या वाहनांमध्ये, जे काही प्लास्टिकचे जे डबके असतील त्याच्यामध्ये भरून सुद्धा नेलं आणि त्यामुळे कुठंतरी पेट्रोलची कमतरता झाली का झाली असावी असं बोललं जाते. सध्या स्थिती तालुक्यामध्ये आज माननीय तहसीलदार यांनी एक मीटिंग घेतली, सर्व पेट्रोल पंप धारकाचे सांगितले जाते आणि त्यांनी तालुक्यामध्ये किती पेट्रोल पंपावर किती पेट्रोल आहे याची माहिती जाणून घेतली. काही पेट्रोल पंप धारकांनी आम्हाला सांगितले की सध्यास्थिती त्यांच्याकडे पेट्रोल आहे, काही पेट्रोल पंपावर तालुक्यात पेट्रोल नाही आहे असं दिसते. आपण हा जो पेट्रोल पंप सध्या पाहतो इथे अनेक वाहन धारकात येऊन गेलेले आहे. सध्यास्थिती हा पेट्रोल ग्राहकांसाठी आता बंद आहे असं मला तरी चालेल. त्यांनी सांगितलं की पेट्रोल आणि डिझेलसाठी त्यांनी पैसे भरलेले आहेत. आज रात्रीपर्यंत या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल येण्याची शक्यता आहे असंही त्यांनी बोलताना या ठिकाणी सांगितलं. परंतु पेट्रोल आणि डिझेलचे जे त्यांचा जो ट्रक आहे तो संध्याकाळपर्यंत येणार आहे का आणि जे काही या पेट्रोल पंप येणारे ग्राहक आहेत त्यांना पेट्रोल उपलब्ध होणार का हे देखील पाहण्यासारखे असेल. कॅमेरामॅन शुभम समी, बुलवार, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें